मंडळी, पाहुण्यांचं स्वागत करायला सगळ्यांनाच आवडतं, पण जर एकाच पाहुण्याचं वारंवार स्वागत करावं लागलं तर बघूया तिथे काय धमाल घडते ते. या 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 अण्णा, या अण्णा, या. पोटभर झालं ना जेवण? आवडलं की नाही? आवडलं म्हणजे आपल्याला हाताची बोट ठेवावी लागतात म्हणून, नाही तर कचा कचा खाल्ले असते. फक्त सुनबाई एक गोष्ट लक्षात ठेव, काय ते आपल्या किचन मध्ये आहे ना रेशमी किड्यांचं पोळं झालेलं आहे. मला जेवताना 2-3 रेशमी धागे सापडले. काय सांगता? अगं बाई, मी बघून येते, थांबा. कुठे चाललीयेस? अरे रेशमी किड्यांचं जाळं झालंय. तुझ्या केसांबद्दल बोलतायत ते. तू ना एकदा जेवणातल्या केसांनी गळा कापशील कोणाचा तरी. ते काय बोलतो? सकाळी 3 बट होते, आता 2च उरले आहेत. अख्खी एक बट पडली आहे तिकडे. अतिरेक करू नको, एवढा काही केस गळत नाहीत माझे बनवता. हो. चल चल चल. अहो अण्णा, बसा, आम्ही ते करतो रेशमी काय ते किड्यांचं. तुम्ही हे घ्या, मुखवास घ्या. अण्णा, अहो मुखवास म्हणजे तोंडाचा वास नाही, बडीशेप घ्या, बडीशेप. त्यांना वाटलं तोंडाचा वास घ्यायचा म्हणजे कळलं उपवास. मला. अण्णा चला आता. हा, आपल्याला निघायचं आहे ना, 12:30ची एसटी आहे. चला चला. म्हणजे काय निघायचं? म्हणजे एकदा अण्णांनी ठरवलं निघायचं तर ब्रह्मदेवाला पण ऐकत नाही. चला. बरं, अण्णा गोळ्यांची पिशवी घेतली ना? गोळ्यांची पिशवी कुठे राहिली रे? तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय अण्णा, गोळ्या घेतल्या की तिकडे टेबलवर ठेवत जायचं. आता विसरता की नाही तुम्ही? आता कुठे शोधणार मला ठीक आहे, सांगा. एक मिनिट मला बेडरूम मध्ये बघितल्यासारखी वाटते, मी बघून येते. सुनबाई बघून येते ना अण्णा, घेऊन येत. अण्णा, काय? अरे माझी पिशवी आहे, मी विसरलोय, मी आणतो. अहो अण्णा, ठीक आहे, एवढं काय. अगं मला जरा टॉयलेटला पण जायचंय. परत माझ्यामुळे 10 वेळा एसटी थांबायला नको, नाही का? आलो मी, आलो. जाऊन या. वा बेबी, किती गोड आहेत रे, किती गोड आहेत हे. गोड्यात तर मग चहा टाक आणि ढवळ त्यांना. गोड्यात सांगतो. कसं बोलतो? स्वतःच्या काका आजोबांबद्दल असं बोलतात का रे? एवढे गोड आहेत, लोकांचा विचार करतात बघ. आत्ता जाऊन येतो म्हणजे माझ्यामुळे बस थांबायला नको. काय बोलतेस? अजून 4-5 दिवस थांबले असते तर मला मज्जा आली असती. तुझ्या माहेरी जाऊन ठेव मग त्यांना. मला सांगते, मी इथे राहते ना, मग माहेरी कशाला ठेवू त्यांना? अगं ऑलरेडी 10 दिवस त्रास दिलाय थेरड्याने. ईशा, कसं बोलतोस? तुझे काका आजोबा आहेत ते. माझे काका आजोबा आहेत म्हणूनच मी असं बोलतोय त्यांना. त्रास नाही दिला. अख्खा मुंबई दर्शनला गेलो होतो, केवढा त्रास दिला आपल्याला. काय त्रास दिला रे? अगं गेटवेला काय केलं त्यांनी? कबूतर कबूतर उडवायला गेले. मूर्ख गोड. आणि गोड, हे गोड होतं. हे गोड. ते खूप. अगं अच्छे करून गेले आणि फॉरेनर बाईला धडकले. बरं म्हणतात कसे तिला की काय, पावडर जास्त लावलेस तू, गोरी गोरी वाटतेस. त्यांना माहिती नसेल रे त्या गोऱ्या असतात. सगळं माहिती असतं त्यांना, गोऱ्या असतात ते. मुद्दाम तिला धडकायचं होतं ना, म्हणून अच्छे करत गेले होते ते. मला माहिती. उगाच काहीतरी बोलू नको त्यांना. उगाच काहीतरी. काय फोटो पण काढला नाही त्यांच्या बरोबर. आणि मला नंतर म्हातारीचा बूट बघायला गेलो मी, तर मला काय म्हणतात, म्हातारीचा बूट बघितला, आता म्हातारी पण दाखव. काय करायचं या वयात त्यांना? म्हातारी चौचा नाही आजोबा माझा. काय बोलतोयस तू? तिकडे पिक्चरला गेलो तेव्हा काय केलं? काय तूच सांग, काय केलं? अरे मला लघवीला झाली आहे करून गेले. लघवीला झाली आहे शोधायला. आली लगून. अरे शोधायला दुसऱ्या स्क्रीन मध्ये गेले ना ते. दुसऱ्या स्क्रीन मध्ये टॉयलेट शोधतायत. मला म्हणतात एवढी लोक बसलेत, मी ह्यांच्या समोर कसं काय करू? आणि त्यांना वाटलं टॉयलेट मध्ये पण दुसरा सिनेमा लावलाय. काय सांगाय म्हणजे खरंच ना. सापडलं रे इंद्रजित, सापडलं रे गोळ्यांच्या पिशव्या. काटेवर ठेवल्या होत्या, काटेवर सापडल्या. बॅगेत ठेव, बॅगेत ठेव, वरतीच ठेव म्हणजे मिळतील परत. निघायचं का आता? 12:30ची गाडी आहे रे. आणि एकदा अण्णांनी जायचं ठरवलं तर मग ब्रह्मदेवाला पण अण्णा ऐकत नाही. चला. अण्णा नमस्कार करते. वाकत पण जा नमस्कार करताना, वरच्यावर काय करते? नमस्कार करते. ऐका, पोचलात की फोन करून कळवा नक्की. त्यात डब्बा दिलाय, झुणका भाकरी दिलीये, ती खा गाडीतच. रिका तो भरलेला डब्बा गावाला घेऊन जाऊ नका. तसंच कशाला नीर मारायला? खाऊन जाईल. अण्णा चल. काळजी घ्या. मी घेतो, तू पण घे काळजी. हो, काळजी घे ना. तू द्या कडेवर. चला. मला काय, चला चला चला. अण्णा या. हा या. आलो दमायला झालं ग प्रवासाने, दमायला झालं. एसटी एकदम जोरात आणली ना ड्रायव्हरने.
मग हवेतच होती अर्धा वेळ एसटी मला काय सुधरेच ना मग पाठीचा चुरा झाला माझ्या. सुनबाई चहा टाकतेस का ग जरा? आ? अगं इथं काय उभी आहेस हा? इथे उभे राहिल्यानंतर आतमध्ये काय चहा बनणार आहे? आपोआप जा चहा बनव जा. दमायला झालं प्रवासाने. चहा आणते मी. अंकित कुठे चहा आणतेस? थांब जरा. काय परत कसे आले ते? परत कसे आले म्हणजे? तुला या अण्णा या बोलायची गरज काय होती? जा कसं म्हणणार? जाताना आपण याच म्हणतो ना. अगं पण ते विसरले ना, आता ते जात होते, त्यांना वाटतं आता ते आलेत मुंबईत. ए सुनबाई आ. अगं एसटीने आलो ना तेव्हा दांड्याचा रंग लागला ग लेंग्याला. आई गं. जरा लेंगा तेवढा धुवा. अण्णा अण्णा तुम्ही मुंबईत आलेला नाही आहात. आता तुम्ही मुंबईतून बाहेर गावी जाताय, कळलं का तुम्हाला? नाही रे बाबा मी कुठे गावी जातोय मी आता आलो ना रे. नाही आता नाही आला नाही तुम्ही. तू धुवायला दे रे अण्णा बाबा. नाही अण्णा झालं फिरून मुंबई. हा झालं हे जरा हा, झालं फिरून मुंबई आपलं. हा. गेटवेला गेलो होतो आपण, आठवतंय का? हा तिकडे तुम्ही ते अच्छे करत कबूतर उडवली, फॉरेनर बाई बरोबर फोटो काढलेत. हा आठवतंय. आठवलं. आणि नंतर आपण पिक्चरला नाही का गेलो? पिक्चरला गेलो कांतारा. हा मैं झुकेंगा नहीं सांबा. ते झुकेगा नाही साला असं आहे. आणि ते पुष्पा पिक्चर मधलं आहे. तो वेगळा. हा कधी बघितलं रे आपण? बघितला आपण कांतारा नंतर पुष्पा बघितलं. चला अण्णा. काय कुठे चला आता आलोय मी गावावरून. जेवण बिवण वाढा मला चला. अहो, नाही, अण्णा अण्णा. जेवलात तुम्ही आता? झालं जेवण? बडीशेप खाल्ली, हा. उपवास असा माझा वास घेतला, तुम्ही तुम्हाला म्हणालो उपवास. आता बस आहे, बस. बस आहे. आता आठवलं मला फ्लश करायचा राहिला मागाशी. राहू दे ते बघते मी. हा? चला तुम्ही, बस आहे ना? आपलं निघायचं बस सुटेल ना म्हणून फक्त म्हणतोय तो, बाकी काही नाही. बॅग- हा, बॅग- काळजी घ्या. हा? बॅग आहे. पोचलात की कळवा अण्णा. हो. हा नातवाचं बघा रे. हा चला निघूया. निघूया. हा यस या इंद्रजित स्पीकिंग. या आलो या. आलो अरे देवा. हॅलो. प्रवासातच ताण होतो रे. बाकी काय नाही. प्रवासात गाडी एसटी वाला आहे ना एसटी वाला अण्णा. हंग करून घेऊन येतो. अण्णा, नाही, पाठीचा नाही, तो- चुरा होतो. नका बसू नका अण्णा. चहा टाक चहा. पाठीचा चुरा झाला. पण चहा आणते. नको चहा आणूस तू. मग काय करू? कशाला गरज होती का या म्हणण्याची? येस म्हणायचं ना. येस मला नाही आठवलं. ए सुनबाई अण्णा. अगं त्या एसटीच्या दांड्याचा कलर लागलाय लेंगा अहो, तेवढा नाही दांड्याचा रंग लागलाय रे. अरे नाही. तेवढा तो असा घासून दिला. थांब रे अहो, बाळा. नाही. नाही. अरे, काय? काय धरतोयस? हे बरं घ्या. हे धरा. हे बघ, अण्णा अण्णा धुतलेला लेंगा आहे तो. नाही ग हा. हे बघ याला काय बरं लागलं नाही. नाही काय लागलेलं दांड्याचं तुम्ही ते घ्या. नाही. गेल्या अण्णा ऐका, तुम्ही आता मुंबईत नाही येत आहात. हा तुम्ही आता जाताय मुंबईतनं बाहेर. झालं, रे. मुंबई फिरून झालं. गेटवेला आपण होतो. आठवता गेटवेला अच्छे करून तुम्ही कबूतर उडवली, फॉरेनर बाई बरोबर त्या मिठी मारली ते आठवताय का? सँड्रोजा सँड्रूजा? कोण सँड्रोजा? ती फॉरेनर होती. गोरी गोरी पावडरला लावली होती तिनं पण चांगली होती सँड्रोजा. फॉरेनर बाईचं नाव आठवता येईल ना, पण निघाले ते आठवत नाहीये. अण्णा आठवलं ना तुम्हाला? बरं आठवला. पिक्चर पण बघितलेले आपण. म्हणजे आपण कांता आणि पुष्पारा बघितला मला माहित आहे ना. नाही अण्णा, कांतारा आणि पुष्प. जाऊ दे ना. चल इंद्रजित काय? 2 सिनेमे बघितले पण चौक बघायचा राहिला रे माझा. रिलीज व्हायचा आहे अजून. तसं नाही रे. मग काय? आपली संस्कृती आपणच जपायला हवी ना रे. चौक बघायला हवा. संस्कृतीला जपत नाही आहात तुम्ही नजर ठेवून आहात संस्कृती. काय नाही मला चौक बघायचा आहे म्हणून बाकी काही नाही. चौक बघायचं आहे ना, एसटीत बसा आणि जा. एसटीने चौक लागेल, चौक बघा, निघा. चल. नातू रे माझा नातू. चल झालं ना? चल
हळू, हळू. बॅग घे माझी, बॅग घे. पोहोचलात की कळवा हा अण्णा थांबा थांबा त्याला येऊ द्या हा, हा, त्याला हा. येऊ द्या नमस्कार, बरं आहे ना रे हा. वहिनी आणलंस? हे राहिलेला किराणा माल ठीक आहे आहे. आणि तुमचे पैसे खात्यात लिहून लिहून ठेव, लिहून ठेव. बाकी मालकांशी ये बोलतो ते बॅग दे. चल नंतर अण्णा या. निघाले का हा या या आलो रे बाबा आलो. तर मला झालंय. पाठ गेली माझी. बॅग घे एसटीचा स्पीड जास्त असतो ना रे त्यानं रॉकेट सोडलं होतं तिथनं रॉकेट. अण्णा थांबा जरा मग कशाला तुला या अण्णा या बोलायचंय मला कळत नाही निघ म्हणे निखिल बने निघ चल तुम्ही चल जा. चल तिकडे. अरे बाळा कसा आहेस मुका दे नको देऊ ए सुन बाई अण्णा न- अण्णा अण्णा ए अण्णा ए ए ए ए, ऐका. रंजित, थांब आता येताना अरे त्या एसटीच्या दांड्याचा रंग लागला अहो, अरे आता नाही. द्या. अरे नाही थांबा हसू नकोस ईशा माझा लिंगा. अरे काही नाही एसटीचा नाही लागला इथे मग ते काहीतरी काय? आता आंबा खात होता तुम्ही तर आंबा खाल्लात कवळी बाहेर काढलीत आणि कवळी पुसलीत ना ते लागलाय ते आणि कवळी बदला ती तोंडातनं पडत असते सतत अण्णा नाही, अरे चला पण आंबा कधी खाल्ला मी हा अहो एसटीत मग कंडक्टर पण ओळखीचा नव्हता आंबा कुणी दिला मला कंडक्टर नाही हो, मी दिला होता ना आंबा. गादड्या बायकोला एसटीत आंबे विकायला पाठवतोस अहो. हा? अण्णा इथे घरात बसून खाल्लात तुम्ही आंबा. हा. हा तुमचं झालंय मुंबई फिरून. झालंय सगळं अण्णा खरंच सांगतोय ना मला आता ना कंटाळा आलेला आहे ह्या गोष्टीचा एकच मिनिट थांब मला कळलंय काय काय करायचं करतोय थांब 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 माझा- अण्णा बस आहे हो तुमची आता. बस माझा लेंगा फक्त जरा धुवून दिला दे- असता. धुवून दे, हो. विसरून जरी दिला राजू कळलं का हा? अण्णा निघतायत हो हो अरे वा अण्णा निघतायत हो हो या या अण्णा या आलो तुला सांगतो आत्ताच आलो ग Yes. या म्हणाली या, बरं या. केलं तुला सांगतो आत्ता आलो एसटीतनं एसटी जोरात होती अगं ऐक ना जरा ते लेहंग्याला एसटीच्या दांड्याचा कलर लागलेला आहे लेहंगा तेवढा धुवून देतोस काय ग मला ते धुवायला जबरदस्त परफॉर्मन्स जेव्हा जेव्हा अण्णा परत आले तेव्हा तेव्हा आम्ही खूप हसलो वा 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 कहर प्रसाद दा लाजवाब पीपी लाजवाब आय लव्ह यू थँक्यू सर मजा आली खूप मजा आली अजून एक कौतुकाची गोष्ट अशी की आज मीडिया आपल्या हातात म्हणजे इंटरनेटमुळे परदेशातल्या कलाकृती आपल्या हातात आल्या त्या आपण अगदी निरखून बघू शकतो असं असतानाही तुमचं आपल्या संस्कृतीकडे लक्ष आहे मला फार रंजक वाटतं पॉइंट टू बी नोटेड वा वा दादा सई पीपी खूप सुंदर परफॉर्म केलंस तुमच्या दोघांचीही साथ तेवढीच मोलाची आणि छान होती पीपी मला गोष्ट एक काय आवडली म्हणजे ह्याच्यात रायटर्सचं पण क्रेडिट आहेच जरूर की त्या गोडव्याला एक सॅडनेसची किंवा कारुण्याची झालर होती ती इतकी प्रकर्षाने अंगावर येत होती सतत की हे आजोबासारखे विसरतात किंवा हे एक खूप सॅडनेस होता पण तो तू वेगळ्या प्रकारे मांडलास आणि मला असं वाटतं की वेगळं प्रेझेंटेशन या मंचाची खासियत आहे आणि तू त्याला आज जगलास जिंकलंस आज पीपी मजा आली वा 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 मंडळी आज पुन्हा एकदा गाणं पोपट सुमारिया चौघुलिया यांच्या घरी रंगणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम चला तर मग सज्ज व्हा हशा आणि टाळ्यांची सुरावट अनुभवण्यासाठी हाय 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 काय बया झेंडूची कळी आज लई फुलली हाय काय सजलायसा काय आज काय बैलपोळा आहे का तू शानपणा करू नको सर हे का इकडे कचरा आहे कचरा कोण काढणार कचराच काढायला कचरा काढ काढते कचरा ती फुलं बघ ती धुवून आणा आतून जाऊन तुम्ही बघा ही प्लास्टिकची फुलं जरा बदला हो ओरिजिनल आणा ओरिजिनल गोष्टींची मजाच वेगळी असते हो हे तू स्वतःला सांग तू खरी रिप्लेसमेंट आहेस ती जी ओरिजिनल आहे ना ती 15 दिवस सांगून महिनाभर गेली आहे बाहेर तिने तुला तात्पुरतं ठेवलंय हे विसरू नको मला सांगते शहाणपणा तुम्ही लई बोलू हा. नका शेवंत माझी मैत्रीण आहे म्हणून इथं आली आहे तरी चल. नाही तर तुमच्या सारख्यांच्या घरात मी अशी वागून पण बघत नाही एक मिनिट तुमच्या सारख्यांच्या घरात म्हणजे कोणाशी बोलतेस तू तुमच्या- गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया म्हणतात मला हा आणि बाहेर गाणं डुचक्या म्हणतात तुम्हाला मी डुसक्या तर हे तू गाणं हे घे अहो हुसक्या. नाही सुचत तर कशाला बोलताय कशाला थरथरून थरथरून जीव जायचा एक दिवशी तुमचा चल, जा चल 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 निघ चल ते मरू दे हाय. कोणी येणार कोण आहे घरात मला बघायला मुलगी येणार आहे ओय!
हाय 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 का आता म्हणजे लग्न करायचं ठरवलंय मी. हा? हो हो. कशाला थोडक्यासाठी लग्न करते आता? थोडक्यासाठी म्हणजे गप्पा बा, शहाणपणा करू नकोस तू. नाही सॉरी. कांदे पोहे केलेस? नाही. कांदे पोहे तयारात का बघून ये. जा लवकर जा, पाहुणे येतील कधी यार. नाही जाणार. आवाज खाली करायचा. नाही तर काय करणार आहे? जा ना बाबा तू जा, चल निघ, चल गरज नाही. आले आले पाहुणे आले. नमस्कार. नमस्कार नमस्कार हो, नमस्कार. हाय यंग हँडसम चॅम्प Yeah. हाय. होय. चांगला. हा. छान आहे छान आहे छान आहे मस्त आहे. हो ते 2017 साली गंधर्व महोत्सवात मला स्मृतिचिन्ह मिळालं होतं. नाही 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 ते नाही ते नाही त्याच्या बाजूचा तो डुकराचं जे पोस्टर आहे ते. तो आरसा आहे. Oh my God. I'm sorry. Please. Please. मी पंडित गानपोपट सुमारिया चौघुलिया. नमस्कार. होय. नमस्कार. मी हेमंत झुंजरराव पाटील. वा वा छान. ही माझी मुलगी हा बिंदू. बिंदू सुंदर आहे. नाही 2 अक्षरी नाव खूप सुंदर आहे. माझं नाव सुद्धा बिंदू शिवाय कम्प्लीट होणारच नाही. पंडित आहे ना, पंडित पच्या वर बिंदू. होय होय होय. ऍक्च्युली कसं बोलावं मला खरंच काही कळ. आई गंगावून लावलेला आलोकनाथ. शहाणपणा करतेस तू. त्यांची तर ती यायला नव्हतं मला. त्यांच्या समोर कशाला बोलतेस तू? कळत नाही तुला? अक्कल नाही? हे नाही करायचं आता. बघायला आले. हे पकडा. सांग. घेऊन जा तिकडे. मी कशाला घेऊन जाऊ? तू यांना घेऊन मी बसतो तिकडे. मला बघायला आलेत की तू मला बघायला आलेत? पकडा हातात पकडा. अरे, इथं पकडा. आवड वाटतंय. जा. पाय जवळ जवळ पाय करायचे. पाय जवळ. पाय जाऊ नये. असा जाऊ का? पाय जवळ पाय जवळ जाऊ. शहाणपणा शिकवते मला. असं नाही, जरा पोरींसारखं जायचं. पोरींसारखं नीट अंगावर पाडायचं नाही. नीट अरे बघितलं माझ्याकडे. अरे घ्या. नाही अख्खा नाही, एकच घ्या. Oh my God, my mistake. hey guys, sorry. या कोण? ती जस्ट हे आहे. हे म्हणजे नाही हे म्हणजे जस्ट मोलकरी नाही ती. Oh my God. टेम्पररी आहे. Oh. 15 दिवसांनी नसणार ती. 15 वेगळं असणार 15 दिवसांनी. ओके लिंबू. नाही मी बिंदू. नाही नाही लिंबू पिळू का असं म्हणतोय. लिंबू पिळू का असं म्हटलं मी. चालेल. घे ना बघत का उगीच घे ना सर तू. नीट नीट. होय. हा. मी पंडित गानपोपट सुमारिया चौघुलिया. तुमची काय ओळख? ओळखीचं काय? ओळखीचं काय? ओळख काय करायचं? कुठे गेले? कुठे गेले ताई? नाही कुठे गेले? आले आले. आले. या, ओळखीचं काय त्यात? तरी पण करून देतो. होय. मी हेमंत झुंजरराव पाटील. अरे वा वा वा. वर्तक नगर पोलीस स्टेशनला पोलीस इंचार्ज आहे. हा 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 कळलं ते मला. हा हा हा. आणि माझी मुलगी वा वा. बाबांचा बदाबदा आहे.
बाबांचा बदाबदा आहे म्हणजे खूप मोठं नाव आहे बाबांचं. दबदबा आहे नावाला दबदबा आहे हा, तेच, अच्छा. तेच. बाबांचा दबदबा आहे तेच, हा, हो. Yes, yes, yes. त्यांना ना त्यांच्या कारकिर्दीत खूप नूडल्स मिळाले आहेत. नूडल्स का Medals. नाही मेडल्स Medals. हो, तेच 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 Medals, medals. तेच ते. साहेब तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नाही म्हणजे बाबांचं नावच आहे ना तसं. हो. तुम्ही 3 महिन्यापूर्वी तरडे गँग ऐकलीत का? तरडे गँग तरडे गँग ऐकलंय. बाबांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांना पकडलंय. अच्छा हो, वर्तमानपत्रात खूप सगळीकडे हेडलाईन्स मध्ये बाबा 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 सगळीकडे बाबाच होते. अच्छा अच्छा नाही मी तशी वर्तमानपत्र वाचत नाही कारण माझा आणि संगीताच्या साधनेत दुसरं कोणी आलेलं मला एक चालत मिनिट हा. साहेब, हा तुम्ही ते इन्स्पेक्टर पाटील आहे. त्यांनी ते तरडे गँग वाले त्यांना पकडलं रंग्यात पुण्याला जाऊन. Yes, I am. मीच. अयो, साहेब म्हणजे ते तरडे गँगचे मेन पव्या तरडे ते दरोडा घालायला व्हॅनिटी व्हॅन घेऊन जातात म्हणजे ते दरोडा घालताना खतरनाक असं बोलतात ते. ताई प्लीज. साहेब मी लई फॅन आहे साहेब तुमची. हा हा ठीक आहे लई ठीक आहे. भारी दिसतंय हा, साहेब. तुमची खरं सांगू का शिक्षण तुम्हाला? हा टीव्हीवर दिसताना त्याच्यापेक्षा लई रुबाबदार दिसत इथं. शिक्षण तुमचं कुठे साहेब ती तरडे गँग लई डेंजर होती ना. खूप खूप. डेंजर होती. तुम्ही कसं पकडलं त्यांना? अरे छान 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 हे शिक्षण कुठपर्यंत त्याच्या मागे एक स्टोरी आहे. शिक्षण सांगा तुमचं ना. स्टोरी सांगायची म्हटली म्हणजे हे बघा शिक्षण कुठपर्यंत झालं? खरं तर मला ना माझ्या टिपर कडून टीप मिळाली. कोणाकडून मिळाली? टिपर नो, टिपर. टिपर येस, टिपर कडून मला खबर मिळाली. शिक्षण कुठपर्यंत झालं? ही जी- शिक्षण कुठपर्यंत ही जी झालं? गँग आहे शिक्षण ही कुठपर्यंत gang- झालं? अरे शिक्षण कुठपर्यंत झालं? दरोड्यात टाकून ऐकत- जंगलात लपली. जंगलात लपली आहे. जसं मला हे कळलं. कुठे लपली आहे? जंगलात रे जंगलात लपली. हे जसं मला कळलं तसं मी माझ्या कर्मचाऱ्यांना घेऊन तिथे गेलो. जंगलाला चारी बाजूंनी वेढा घातला. काय घातला? येडा वेढा वेडा, घातला. वेडा. वेढा घातला. आपण एकदा बोललो असतं तर बरं झालं असतं. आणि मग 13 तास सलग 13 तास जंगलाच्या बाहेर असं असं वाट बघत हो होतो. बरोबर काय आहे. बघत होतो? अरे वाट बघत होता रे वाट तुमचं बघत शिक्षण होतो. कुठं झालं रे? 13 तास. 13 तास बाबा वाट बघत होते. Yes. पाणी प्यायला सुद्धा हल्ले नाही. हट. साहेब पाण्याची पण गरज नव्हती. लय भारी. 13 तास मी वाट बघत मग- होतो. मग? अंधार पडायला लागला. अंधार पडायला लागला. मी दुर्बीण काढली. दुर्बीणीतून पाहिलं मला काहीतरी हलताना. काय दिसलं? हलताना हलताना दिसलं. माझ्या लक्षात आलं, अरे हा तर पव्या तरडे. मी कर्मचाऱ्यांना सांगितलं, इशारा केला. कसा केला? मला काय माहिती इशारा काय केला असा केला. नाही असं नाही. असा नाही, असा केला. आणि मग पव्या तरडे जसा चालत येत होता तसं मी स्वतः मी खाली झोपलो. हातावरती अशी क्राउलिंग करत गवतातून चाललो होतो क्राउलिंग करत आपली आणि समोरून पव्या तरडे येत होता. बोलूया ना रे नाही शेष. काय झालं साहेब? ऐक, नाही तुमच्या ते लक्षात येणार नाही. ऐक, आपण नंतर ऐकूया तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणजे पव्या तरडे कोण आहे? मी बाबा, मी. नाही तुझ्या बरोबर खेळून कंटाळा आलाय. पव्या तरडे तुम्ही व्हाल. अरे मी का हो पवत मी हे तुम्ही बघा. पव्या तरडे व्हा म्हणजे अरे यांना सगळ्यांना कळेल. अरे पण यांना कळणे ही काळाची गरज नाहीच आहे मुळात आपण आता पण महत्वाचं हे की त्यांना कळली पाहिजे. अरे ही पण ते गोष्ट. महत्वाचं नाहीये. ऐका, तुम्ही पव्या तरडे व्हा. अरे पण या तिकडून या. वा ना. मी का मुळात हो ते या पव्या तरडे व्हा. पव्या तरडे व्हा आणि तो येतो हा असं खाली बसून आलात तरी चालेल. या थोडा सरपटा. अरे पण हा बघा या मला सांग ना अहो असं कसं? नाही ओ माय गॉड. अहो पव्या तरडे दरोडेखोर आहे. तुमचा चेहरा बघा. अरे बापरे,
भावच नाहीये या माणसाच्या अरे चेहऱ्यावर. अरे पण मला माहितीच नाही पवाय तर कोणी ओळखत सुद्धा नाही त्यांना. बरं तुम्ही माझ्यासारखी क्राउलिंग करत या. तुम्ही स्वतःला पाटील समजा, इन्स्पेक्टर अरे पाटील. पण मी बाबा काय- तुम्ही बाबा व्हा ना. अरे बाबा भा पण त्यासाठी लग्न तर झालं अहो, ते पाहिजे. म्हणतात, आधी तुम्ही क्राउलिंग करून दाखवा. बघा त्यांना कळेल, करा ना, त्यांना करा कळेल. ना. इंटेन्सिटी लक्षात घ्या. या तुम्ही काय क्राउलिंग मला करत या. का करायला लागतं हे? या या करा म्हटलं. थोडं मागे जा या. माझ्या घरात या, या. कांदेपोहाच्या कार्यक्रमाला असं क्राउलिंग करत ओ कोण माय बोलतं? गॉड, हा माणूस ऐकत असं नाही, नाहीये. ऐकलं त्यांनी. करा तुम्ही. या या मग पुढं पुढे काय नाही. त्याच्या हातात बंदूक होती. त्याच्या कर्मचाऱ्यांच्या हातात 147. आणि मग तुमच्या हातात आमच्या हातात दांडुके आणि हा पिस्तूल. मग तुम्ही कसं आगे जाओ आगे जाओ. आणि केलं कसं काय, मी असा क्राउलिंग करतो. क्राउलिंग करता करता पुढे जा असं मी पुढे सरकत होतो. माझे कर्मचारी अरे जाईन ना, उतरेन तिकडून आता मी. काय पालतुगडी लावली तुम्ही? अरे यांना कळलं पाहिजे. अरे खड्ड्यात गेलं, नाही कळलं तर नाही कळलं ना. का त्या पव्या तरडेचं सांगताय मला? तुम्ही त्याला पकडलाय ना, तो जेलमध्ये आहे ना. पव्या तरडे इथे येणार आहे का? येणार येणार. प्रवीण तरडेने एकदा शब्द दिला की 100% येणार. मागच्या वेळेला बलोच्या वेळेला का ना आलात मग? तेव्हा मी शब्दच दिला नव्हता. तेव्हा मी कुठे शब्द दिला होता? मी आत्ता शब्द दिलता. होय होय कळलं? होय. पण तुम्ही आत्ता का आला तिकडे? इथं आलोय मी त्या तिथं लपलेल्या पाटलासाठी. क्राउलिंग बाहेर ये. होय. बरं. बाहेर ये. यांच्यासाठी? उठ. अरे पण यांनी तुम्हाला पकडलं होतं ना? यांनी मला पकडलं होतं. हो, यांनी तेच सांगितलं काय? यांनी सांगितलं ना? ते सांगितलं तुम्हाला असं पकडलं होतं मानगुटीला. असे किस्से सांगितले यांनी माझे. होय. काय 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 सांगितलं अजून? तुम्हाला असं असं करत पकडलं म्हणून. काय रे पाटला, काय पण किस्से पसरवतोय रे माझे. हा? बाबा इकडे बाबा इकडे तू मला पकडला. हा? सांगू का तुमच्या सगळ्यांना काय झालं? काय काय झालं? सांगतो? अरे हा पाटील इन्स्पेक्टरच्या ड्रेस मध्ये होता. याच्या हातात अशी बंदूक होती. हा? आणि हा मला बघून पुढं पुढं पळत होता. माझ्या हातात तर बंदूक पण नव्हती, नुसती बोट दाखवली होती. तरी हा थांबा ना. हा पुढं मी माग. असा पुढे जाऊन कुठंतरी त्यांनी राईट टर्न मारला, डायरेक्ट जेलमध्ये गेला. मी त्याच्या मागे मागे जेलमध्ये आणि गेलो, पकडलो. अरे पण तुम्ही कसे गेलात जेलमध्ये? अरे पळताना असं पळतात ना का? असं पळतात सेंट्रल जेल. कसं कळणार? असं पळत होतो, असं गेलो आणि सापडलो आयता ह्याच्या तावडीत. आणि काय पण किस्से पसरवतो माझे. हा? मग तुमच्या कानावर गेले जेलमध्ये किस्से? अरे म्हणजे काय, याने इथं सांगितलेले किस्से असे फिरत 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 जेलमध्ये आले. कसली हेटाई झाली का माहितीये का माझी तिथं. सगळ्या कैद्यांनी झिची थुतू केली माझी. पण इकडे इकडे खरं खरं सांग. येस सर. सगळ्यात पहिल्यांदा किस्से कुणाला सांगितले? दोनच लोकांना सांगितले. फक्त दोनच? कुणाला? प्रसादोक आणि पुष्कर श्रोत्रिय. अरे जवळजवळ तू अख्ख्या गावाला एकत्र सांगितलेले किस्से. हा? अरे यांच्या किस्स्यांमुळे निम्म्या कलाकारांची करिअर डचमळीत झाली आणि तू त्यांनाच सांगितले माझे किस्से. हा? तुला आता सोडणार नाही मी. आता मी तुझं अख्खं खानदान या गुन्ह्यासाठी संपून टाकणार. कोण कोण आहे तुझ्या खानदानी? सगळ्यांची अशी नावं लिहिणार, प्रत्येकाच्या नावापुढे त्याची मरणाची तारीख लिहिणार आणि माझ्या फिन्स्टावर अपडेट करणार. बोल बोल कुणाला ठोकू? हिला ह्याला कुणाला ठोकू? बोल तुझ्या खानदानातला पहिला कुणाला ठोकू? हे माझे जावाई आहे. इकडे अरे जावाई बे बोललं पण नाही आवडी निवडी माहिती नाही. नाही अरे पोहे फक्त खाल्ले माझे जावाई झाला. अरे नाही हे माझे जावाई आहे सर. अरे तू ह्याच्या नात्यातला आहे म्हणजे. अरे नाहीये हे जावाई आहे माझे. अरे काय नाही 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 काय म्हणतोय? यांनी मला आहे ना लहानपणापासून सांभाळलंय. खरंच. अरे कुठला जावाई सासऱ्याला लहानपणापासून सांभाळतो? अरे सांभाळलाय ना तो, बोलतोय ना सांभाळणारा. नाही, ऐक. पहिला मी तुला ठोकणार. हे दया भाई, रिलीज डेटच्या आधी ठोकू का नंतर ठोकू? ऐका ऐका काय? पार्टीच्या आधी ठोकू नका मला. हिच्या आईला मरणाच्या दारात उभं आहे, तुला पार्टी सुस्ती वय रे. हा? तसं नाही. चालेल हाय, का? हाय, हाय. अरे, दयाबाई. मी सांगतो तसं बोलायचं आता. हाय. बोल. चौक. चौक. चौक हा मराठी सिनेमा
प्रमोशन करताय. बघायचं म्हणजे बघायचं. जाई बघा बघायचा. ए पाटला हो. याने आपलं प्रमोशन केलं दयाबाईच्या पिक्चरचं, तरी नशीब अजून पिट्या बाई मध्ये बोलला नाही. कळलं का? म्हणून सोडतोय. हा पण परत जर आपले किस्से इकडं तिकडं सांगितले तर जेलच्या मुतारीत येऊन ठुकीन. कळलं का? चला येतो. खतरनाक भिंतीतनं गेला तो. असं कुठून यायचं होतं? हे चॅनलचं बरं आहे, आम्हाला ते दार दिलं, ह्यांना डायरेक्ट भिंतीतून घुसायला अलाउड करतात. मला आधी चॅनलने सांगितलं असतं प्रमोशन आहे, मी 2 मिनिटाचा बाईट दिला असता. अख्खं स्किट कशाला करायला लावलं? चल एकदम खतरनाक परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. वा वा वा, अप्रतिम. फार मजा आली, फार मजा आली. आणि लहानपणापासूनच आम्ही एकत्र वाढलोय, एकत्र थिएटर सुरू केलं, एकत्र स्पर्धा पण सुरू केल्या. पण आफ्टर अ लॉंग गॅप प्रवीणला लाईव्ह परफॉर्म करताना बघून लय भारी वाटलं. मित्र फॅन्टॅस्टिक, मजा आली. प्रवीण दा, तुम्ही रेग्युलरली हास्य जत्रा बघता, आज पहिल्यांदा तुम्ही इथे परफॉर्म केलं, तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगू का, मला हसू काय येत होतं. खूप दिवसातला वेळ म्हणजे धर्मवीरच्या शूटिंगला पण प्रसादला माहिती आहे की खूप हेक्टिक झालं, स्ट्रेस आला की मी बाजूला जाऊन काय करायचो तर हास्य जत्राचे तुमचे एपिसोड पाहायचो. आमचे कित्येक मित्र कित्येक एपिसोड तुमचे आम्ही एनॅक्ट करतो. मी दया पिटे आणि विनोद सातव आम्ही जर एकत्र असू तर आम्ही एनॅक्ट करतो. आणि होतं कसं की काही माणसं अजातशत्रू असतात, त्यांना शत्रू नसतात, त्यांना फक्त मित्र असतात. तसं हास्य जत्रेला आहे. हास्य जत्रेला फक्त मित्रच मित्र आहे. म्हणजे अजात शत्रू हास्य जत्रा असं आपण या हास्य जत्रेला म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्ही वनी बिनीचं तर मी फॅन खूप जुना आहे. तुम्ही कमाल करता, कमाल आणता, त्यामुळं धमाल मला खूप आवडलं, खूप मजा आली. क्या बात. थँक्यू दादा. मंडळी, आजपर्यंत अनेक हिरोंनी राजाच्या भूमिका साकारल्यात, पण आज एक राजा हिरो बनणार आहे. बघा तिथे काय धमाल घडते ते, ती दाखवायला मंचावर येतात आपले अतरंगी हास्य कलाकार. हा. लोग आसमान में चांद को ढूंढते हैं और चांद यहाँ हमारे नजदीक बैठा है. अरे बाप, राणी सरकार तुम्ही लाजल्या ना. अरे कसं मस्त होतं नाव मला प्रधानजी. अरे बाप, मरून जाईन हो मी. असं नका करू. बरं, सगळं लक्षात आहे ना तुमच्या? सगळं लक्षात आहे, काळजीच करू नका. बापरे, ठरल्याप्रमाणे उद्या बरं. सगळं ठरल्याप्रमाणे होईल. एक मिनिट. हा, सगळं रेडी आहे ना? अरे येड्या, मी इथे ट्रायपॉड लावून फुगे विकायला आलोय का? अरे मी केव्हाचा रेडी आहे. अरे बापरे, हे याने काय पकडलंय रे आज? अरे सर बोलले डिरेक्टर म्हणून काहीतरी वेगळं कर. मी म्हटलं प्रवीण सरच करतो. तुला वाटतंय प्रवीण सर होत आहेत म्हणून? अरे येड्या, हे वेगळं होतंय. प्रवीण सरांचं कॅरेक्टर विंगेतच राहिलं असो. अरे बाप रे, ज्यांच्यावर सिनेमा करायचा आहे ते राजा कुठे आहेत? मला खतरनाक सुचलोय. पिट्या आलो. अरे बाप रे, अरे हा कुठला पिट्या आहे? हा पिट्या नाही, हा आटा पिटा आहे. अरे तू रत्नागिरीचा प्रवीण तरडे वाटतोय. गप्प बस, दोघांनी मिळून जेवढं होतंय तेवढं करू. अरे ए इकडे रे, इकडे ऐका ना. काय बोल? तुम्ही ना थोडस कमी करा. तरडे सर आहेत ना, खूप व्हेरिएशन देतात आणि मध्ये मध्ये खतरनाक ते वापरतात, त्याच्यामुळे ते छान वाटतं. तू करतोय ना गैर घाण वाटतंय ते.
अरा आता मध्येच कॅरेक्टर सोडू की का? बघ, शो सोडण्यापेक्षा कॅरेक्टर सोडून दे. हा? काय करायचं ते करा, डोकं लावा इकडे, जरा विचार करा. राणी सरकार, अरे महाराज कुठेत? कुठे उलटलेत काय माहित. राणी सरकार, इकडे या तुम्ही, इकडे या. ते जे महाराज आहेत ना, ते तुम्हाला सूटच होत नाही हो. काय झालं? सारखं सारखं तेच तेच बोलून मला रडवून किती वेळा मिठीत घेणार आहेत प्रधानजी. राणी सरकार, नका रडू. राणी सरकार, अहो तुमचं दुःख मला माझं दुःख वाटतं ना हो. एवढंच नाही प्रधानजी, हा माणूस कसा आहे सांगू? कसं आहे? नेहमी काय म्हणतात? काय? तू पुढे हो, मी येतो. ए बाला, तू पुढे हो, मी येतो. आणि महालातल्या महालात लेफ्ट राईट घेत स्वतः चुकतात, हरवतात. अरे बापरे. अजून एवढंच नाही, हा मागच्या वेळेला काय झालं होतं माहितीये का? काय? घरी पेस्ट कंट्रोल वाला आला होता. हा तर हा महाभाग माणूस हा. माझ्याकडे उंदीर मारायची वडी घेऊन आला, धावत धावत. म्हणतो, "ए, चिक्की सापडली, चिक्की सापडली." काय करू या धानाचं मी? त्यांनी ती वडी खाल्ली असती तर किती बरं झालं असतं. पण मला विचारल्याशिवाय काहीच खात नाहीत ना ते. हा ना, मला तर कधी कधी असं वाटतं की या उंदराला, या बिनशेपटीच्या उंदराला असं पिंजऱ्यात रपकन पकडावं आणि महापालिकेला 10 रुपयात विकावं. कॅमेरा वगैरे चालू नाहीये ना? अरे येड्या, कॅमेरा आणि कॅरेक्टर दोन्ही बंद आहे. वा, अरे, अरे. कोण आहे रे तिकडे? अरे कोण आहे? अरे वाचारे, मी इकडेच आहे ना. नकापासून मी तुमचं सगळं ऐकते वाचारेनो. मला बोलायचं होतं काहीतरी, पण मी बोलूच शकत नाही ना वाचाऱ्या. मी पडलो राजा. माझ्या नावाची पहिली आरोली ठोका, मग मी बोलणार. आरोळी ठोका. मी देतो ना. आरोली ठोका, आरोली. महाराजाधिराज वसाड पूर्ण नरेश. अरे नरेश नाही वाचारे, अरुण कदम. कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, चोर समाज सेवक. थोर समाजसेवक. महाराजाधिराज अरुण कदम हाजिर हो. हाजीर हो. कोर्टात उभा आहेस वाचाऱ्या? नाही बेड्या घालून मला आणलेत. नाही हो. किती वाईट. तेच आहे माझ्या अंगावर. पधार हे असं बोलायचं. आणि तुम्हाला पण काय कळत नाही काय? तुम्ही त्याला लाडवून ठेवलाय. नाही तसं नाहीये महाराज. त्याचं काय आहे, त्यांच्या डिक्शनचा प्रॉब्लेम आहे जरा. हा, मला सुद्धा ना नीट ऐकू येत नाही. अहो मलाच कित्येकदा त्यांच्याकडे कान घेऊन जावं लागतं ऐकायला. हा. अच्छा, म्हणून तुम्ही सारखं सारखं तिकडे जाता. काय झालं? वत्सरे, तू सारखी अशी तिकडे जातेस. कान आतुर आहेत का हे आतुर आहे? नाही कसं आहे माहिती का, मी बोलतो ना तर माझे लिप रिडिंग करण्यासाठी करतात त्या. हा तसं आहे ते. आणि माझ्या काय डिक्शनचा प्रॉब्लेम आहे ना. अरे मग वसाऱ्या डिक्शन सुधारू. ठीक आहे, मला सांगा सगळी तयारी झालेली आहे? सगळी तयारी झाली. चला शूटिंग सुरू करा लवकर. चला शूटिंग सुरू चल करा. काय चला शूटिंग सुरू करा. काय अरे म्हणा, आधी स्टोरी सांगा, नाव सांगा, मग सुरू करा. महाराज स्टोरी 1 नंबर आहे. वा, राणी सरकारांसारखी हे फुल आहे. अरे वा वा वा. आणि कोणी लिहिली आहे माहितीये? कोणी? हे बघा, हे कोण नाहीये? अरे, तुम्हाला माहिती नाही? कोण आहे? अरे हा आपल्या राज्याचा आघाडीचा लेखक, परडेसाठी झालेला तरडे. आता मी तुम्हाला पिक्चर बद्दल सांगतो. सांग. पिट्या आलो. अरे याचं काय? हा आला की भीतीच वाटते. थांब तिकडे. अरे आलाच हा. सांगा. तर आता पिक्चर बद्दल सांगतो. सांगा. पिक्चरचं नाव आहे आणि राजा जिंकला. त्याच्यामध्ये काय होतं? राजा राजवाड्यात राजा, दया आणि पिट्या असे चालत येतात. अरे वसाड्या, आमच्या राजवाड्यात दयापिठा काय करतायत? ते माझ्या प्रोजेक्ट मध्ये असतात.
मी कॉलेजमध्ये एक पात्री बसवली होती पिट्या आणि दह्याला घेऊन. अरे पण एक पात्री मध्ये तर एकच जण असतो ना. ते तुमच्यात, माझा पॅटर्न वेगळा आहे. मी पॅटर्नच्या मुळशी जातो. अरे बापरे. अरे मी चार चौघात बोलतात, मी चौकवर बोलतो. अरे पण वसाऱ्या माझा पॅटर्न सांग ना. सांगतो तुमचा पॅटर्न माझा सांगतो. पॅटर्न सांग. राजा असा राजवाड्यात येतो आणि बघतो तर काय? राणी प्रधानाच्या मिठीत असते. त्याचं टाळकं सटकतं ब्याका. तो प्रधानाला आव्हान देतो. काय? मग त्यांच्या तुंबळ युद्ध होतं. तुंबळे मुंडे दुळे तुंबळे मुंडे दुळे चिकटपट्टी आहे का रे? अरे त्यांच्या तुंबळ युद्ध म्हणजे तलवारीने तुंबळ युद्ध होतं. पण त्याच्यात राजा हरतो. अरे बापरे. मग राजाला सगळे कपडे काढून तुरुंगात टाकलं जातं. वसाऱ्या कशाला? पण तुम्ही ऐकत नाही. हा. तुम्ही तुरुंगातून बाहेर येता. Yes. बोगदा खणून बाहेर येता. 15 किलोमीटर लांबीचा बोगदा. अरे वा. बाहेर येता आणि तुमची माणसं जमवता. हा. दया पिट्या, दया पिट्या, दया पिट्या. ती काय करतात आहेत बाहेर? ते सगळीकडे असतात. तुम्ही माणसं जमवता आणि यांना आव्हान देता आणि शेवटी यांना हरवून यांचा शिरच्छेद करता. आता आपण शूटिंगला सुरुवात करूया. चल रे पिट्या. आलो. आता काय करू? अरे वसाऱ्या शूटिंग सुरू करूया, पण माझे डायलॉग दिले असतात ते कुठे पाठ करता? आता मनाला ते बोला सिच्युएशन नुसार. तुम्ही मिठी मारा आणि तुम्ही एंट्री घ्या. त्या कॅमेरा लाव. चला कॅमेरा रोलिंग ऍक्शन. प्रधान प्रधानजी. याच्या असला प्रधान आहेस का बारधान आहेस? प्रधान्या जा रे तिकडे. चल चल निघ. राणी सारखं. आगे जाओ आगे जाओ. अरे अरे वसाऱ्या, तुम्ही मिठी काय फालतूगिरी चालली? महाराज महाराज हितगुज करत होतो हितगुज. अरे पण राणी माझी, ही जागा माझी, तू काय करतोस फालतूगिरी? नाही नाही, ती सांगावं लागत होतं ना माझ्या मनातलं काय. खूप मोठी घटना घडलेली आहे. काय घडलंय? महाराज हा. मला 8 दिवसाची रजा हवी आहे महाराज. वसाऱ्या, तुला 8 दिवसाची रजा कशाला पाहिजे? महाराज माझं लग्न ठरलंय ना हो. अरे वसाऱ्या, तर लग्न ठरलंय. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन. अरे तुझं लग्न ठरलं, जाम भारी. हा. हा एक काम कर, तू आणि तुझी बायको जोड्याने पाया पडायला या माझ्याकडे. तुला कसं काय? अरे तू त्याची बायको, तू नक्की करायचं तिकडे. महाराज ते माझ्याशीच लग्न करतात. हा. गदा गदा गदा. अरे येड्या, गदा नाही दगा. वसाऱ्या, तो माझी बायको पलवतोय तुला. तू माझ्या स्पेलिंग मिस्टेक करतोस. तुलाच मारून टाक. हो महाराज, आता राणी सरकार माझ्या आहेत आणि तुम्हाला मान्य नसेल तर युद्धाला तयार व्हा. अरे वसाऱ्या, तू फसवून लग्न केलास. हो युद्धाला तयार. इथे आलंही निघत नाही. आपण असंच लढू. यांनी इकडे रे. महाराज तुमची तलवार आहे ना म्यानातच राहू द्या. तसं पण एक म्यान में 2 तलवार नहीं रह सकती महाराज. राणी सरकार काय करायचे यांचं? यांना मुठीने चेचू का पाट्याने झेड काढू? जाऊ द्या ओ प्रधानजी. हा? कसेही असले तरी शेवटी पती होते माझे. बापरे. पण ना त्यांची राजवस्त्र काढून घ्या आणि त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये पाठवा. कोण आहे रे तिकडे? लवकर या इकडे. अरे ऐक रे. ए लवकर या. वत्सरे. बरा. नको नको हा. ए थांबा. जरा थांबा. युनियनचा माणूस दुसऱ्या सीट मध्ये. हॉटेल मधून डायरेक्ट इथे येताना लसूण पण घेऊन आला. चल चल कंटिन्यू. यांची अंगवस्त्र काढा. अरे नको रे, मला जाम थंडी वाजते तिकडे. ऐक ना, याच्याला पंप पडला काय? सगळा काढा. अरे राहू द्या, बाकी सगळे घेऊन जा. या राजाला पार नागा करा नागा. ऐक ना माझ्या भले. ऐक रे. वा मस्त. कटीट कटीट कटीट. काय कमाल सीन दिलाय. मस्त पिक्चर संपला. संपला काय? तो भगदा बिगदा मग मी तिकडे जातो आणि मग नंतर येतो. त्याचं काय? महाराज तसं नसतं.
हल्ली सगळं पहिल्या पार्ट मध्ये राजा हरलेला दाखवतात आणि दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही बोगदा खणायचा. आता तुम्ही जेलमध्ये जा, बोगदा खणा. 7-8 वर्ष बोगदा खणून झाला की ह्यांना कळवा, मग तुम्ही आम्हाला कळवा. चल रे पिट्या, तो उरलेला अभिनय घेऊन चल. आलास काय? आलो बापरे, हो. हो महाराज महाराज आम्ही पण जातो हनीमूनला. राणे सरकार, या वसाऱ्याला हनीमूनच्या रात्री सारीपाट मध्ये हरवा. महाराज. या वसाऱ्याला संत्रजीवर झोपवा. महाराज आम्ही सारीपाट खेळणारच नाही. टेंगाबाई. क्या बात है, जाम भारी परफॉर्मन्स. वा वा वा. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. अरुणदा, मला असं वाटतं की तुम्ही यू कॅन पुल ऑफ एनिथिंग. म्हणजे तुम्हाला कॉस्ट्यूम, लँग्वेज की कसलंच बॅरियर नाही आहे आणि हे सगळं तुम्ही कधी कधी तुम्ही सुद्धा ते ठेवत नाही आणि तरीही आम्हाला एंटरटेन करता. त्यासाठी तुम्हाला सलाम. गौरी, खूप स्वागत या मंचावरती. छान वाटतंय तुला परफॉर्म करताना बघून. श्यामदादा मस्त. पम्या, यू आर ऑन फायर टुडे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. खूप भारी. बने मस्त. मजा आली. वा 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 वा.